तर जय शिवराय मित्रांनो, आज आपण चाललो आहोत राजांच्या गडावरती, प्रतापगडवरती। तर मित्रांनो, प्रतापगड हा किल्ला महाराष्ट्राचा एक महत्त्वाचा किल्ला आहे। हा किल्ला सातारा जिल्ह्यात असून महाबळेश्वर पासून 13 किलोमीटर लांब आहे आणि 1656 मध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला। किल्ल्याच्या पायथ्याशी 1659 मध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यामध्ये ऐतिहासिक लढाई झाली होती, ज्यामुळे हा किल्ला अधिक प्रसिद्ध आहे। हा किल्ला 2 भागामध्ये विभागलेला आहे, भवानी टोक आणि बालेकिल्ला। गडावर भवानी मातेचं मंदिर आहे, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः देवीची मूर्ती स्थापन केली। भवानी मंदिराजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, जो पंचधातूचा बनलेला आहे। गडावर अफजल खानाचा बुरुज अफजलीय बुरुज आहे, जो लढाईची आठवण करून देतो। आणि व्हिडिओ पूर्ण बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल। तर जय शिवराय मित्रांनो, आज आपण आलो आहोत महाबळेश्वरला, गडावरती चाललोय राजांच्या। आणि आज संडे होता म्हणून मित्रांना पण घेऊन आलेलो आहे। 3 वाजताच सगळ्यांना उठून घेऊन आलेलो आहे। तर आपल्या सोबत आज कोण कोण आहे दाखवतो तुम्हाला। शेट नाव सांगा ना आपले। माहिती आहे, हे पण माहिती आहे। हे सगळे अर्धे वाले। लक्ष्मण नाम रमेश अण्णा। अण्णा 2 शब्द। आज लय थंडी आहे, लय पाऊस पण इकडे लय जोरदार आहे। आता अजून आम्ही पुढे चाललोय बघायला, अजून पुढचं तुम्हाला तर तुम्ही बघू शकता, दाखवतो तुम्हाला ब्लॉग मध्ये। अण्णा डायलॉग, आपला डायलॉग चिन्नस्वामी मुत्तुस्वामी वेणुगोपाल यार। बघू शकता वेदर मित्रांनो कसं झालेलं आहे, एकदम धुकं इतकं पडलेलं आहे ना, जाम धुकं आहे महाबळेश्वरला। बघू शकता, थांब दाखवतो तुम्हाला। खूप थंडी आहे जोरात। निघूयात पुढं, चलो। थांब असं ना, नीट बघ परत। तर मित्रांनो, सांगायचा विषय यो आहे की तुम्ही आता बघितलंच आम्ही कशा प्रकारे पडलो। सांगताना पण लाज नाही वाटत आहे, पण पडलो। तुम्ही बघितलं असं नाही, एक चुकी किती महागात पडली। तर गाडी चालवताना महाबळेश्वरला अशा पावसाच्या रोडवर गाडी स्लो चालवा, आणि थोडी माती वगैरे सांडलेली आहे, त्याच्यावरती काही गाडी घसरती वगैरे। आमच्यावरती सीन झाला, आमची गाडी स्लो होती, सगळ्यात स्लो, 10च्या स्पीडने असं। तर माती अशी नाही का, अशी माती आहे रोडवर, तर मातीवरती थोडी गाडी सरकली आणि थेट खड्ड्यामध्ये। तर यो सीन आमच्यावर झाला। आता तर येत आहे, तर गाडी व्यवस्थित चालवा जरा सुरक्षित रीतीने। हे कसं वाटलं तुला? गाडी पुसली मी, गाडीवरला पडलो होतो, ती गाडी पुसून घेतली। आता स्वतः पण पुसायला मागे दाखव जरा। उठा पण भरला। ओ माय गॉड, लय लागला आम्हाला। म्हणजे लागलं तर काहीच नाही, पण पडलोय लय जोरात।
रेणू अण्णा कसं पडलो आम्ही? पांडा लय स्लो मध्ये पडले, जोरात नाही पडले, हळू मध्ये पडले. लागले का नाही तेवढं जोरात? कशा पडलो? बॉल सारखे उडून पडले. डॉल्फिन व्हिडिओ तर बघितलीच असन. पडताना पण कशा पडले व्हिडिओ मध्ये तुम्ही बघतानाच आता. अचानकच जोरात येते, अचानकच फास्ट येते. आकाश तो अरे कपडे धुवायला आलास का रे? पाण्याचा जरा पुरवठा कमी आहे. काय 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 पाणी पुरवठा कमी आहे म्हणून आम्ही कपडे धुतोय आता. हा पुण्यात थोडा पाण्याचा टंचाई चालू आहे वाटतं. तेवढा सांगावं लागेल आम्हाला. तर मित्रांनो वेदर बघू शकता कसं झालेलं आहे, एकदम क्लासी झालेलं आहे. रोडवरती उभं नका राहू, कारण की चालल्यानंतर विषय होऊ शकतो. गाड्या वगैरे दिसत नाही फोर व्हीलरवाल्यांना की समोर कोण उभं आहे का नाही. एकदम क्लासी लुक झालेलं आहे. चला मित्रांनो निघायचं ना, जरा मजा मस्ती केली, पडलो बिडलो, जिरली आमची जिरली. काय रे कसं वाटलं? जिरली नाही अजून, जिरली ना आमची, पण पडलो त्याच्यामुळे थोडं भीती वाटते नाही का जिरल्या. अशा जागेवर लागले, आता अशा जागेवर लागलंय, सांगायचं व्यक्त नाही करू शकत आम्ही त्या गोष्टी. एक बार गावात ते काय होतं रे? बघू शकता मित्रांनो, आपण आलेलो आहे प्रतापगडच्या पायथ्याशी. इथनं वर आहे रोड जायला, आणि गाडी आपण इथं लावलेली आहे. गाडी डायरेक्टली वरच येते. तर आले तर डायरेक्टली तुम्ही वरच गाडी आणा, सोपं. आणि आता किती वाजले तरी? आता 3:30ला निघलो होतो, 9:30 वाजता पोचलो. गमत आलो. बरोबर का ना अण्णा? अण्णा रोड इकडूनच आहे का? नाही रे, माहित नाही, आयडिया नाही ना कधी आपल्याला, कारण आयडियामध्ये कधी शिरलो नाही ना आपण. बरोबर का ना? सध्याला तर जीव वापरतो. चलो चलो चिन्न स्वामी मुत्तुस्वामी वेणुगोपाल चिन्ना पेरी पेरी हलगडी. अण्णा इडली सांबार वडे डोसा आहे का उत्तप्पा? हलगली चलवरी पांडा. एक मिनिट. स्टार्टिंगला आपण वर चढल्यानंतर सगळ्यात पहिला दरवाजा लागतो, आणि तिथं तोप वगैरे, आणि तिथं लिहिलेलं पण आहे तोपेवर वगैरे चढायचं नाही. बेसिक चीज आहे. आले तर फालतू वगैरे नका करू, आले तर लांबनं बघा.
क्वालिटी हा मस्त आहे का ना, घेतला ना. नाही चालतंय तेवढंच. तिकडे कोपऱ्यात तेवढंच आहे ना. हो देव. चलो हा पुढे दाखवतो तुम्हाला काय काय. हे चांगलं केलंय म्हणजे थोडं जे बुरुज वगैरे पडलेले आहेत ना, तर त्याचं काम वगैरे चालू केलेलं आहे. बघू शकता तुम्ही समोर. वेदर वगैरे पण मस्त आहे आणि काम पण चालू आहे गाड्याचं. आणि काय काय साईडने दगड वगैरे पडलेत तर ते काम करत चालू आहे. बघू शकता चांगले. इथं समोर सुद्धा आहे काहीतरी. आपल्याला मेन म्हणजे त्या अफजल खानाची कबर बघायची. मला थुकून तरी यायचं इथं बस. बुरुज आहेत समोर तर काहीच दिसणार नाही. धुकं पडलंय खूप जाम. चलो खाली जाते. मित्रांनो बघू शकता हे त्या टायमिंगला तेल वगैरे सोडायला, आगीचा गोळा वगैरे सोडायला ते यूज आय थिंक केलं जायचं त्या टायमिंगला. काय दिसतंय तुला? काहीतरी दिसतं सोनेरी कलर. तुझं काय दिसतंय? दिसतं काय तरी? नीट लक्ष देऊन बघ. ते नाही ते त्याच्यासमोर दिसतं. त्याला सांगितलं त्याला 10 तारखेला भेटू. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. एक मिनिट चुकलं का आपण पुढे? आलो इतकी पहिला आलेलं आहे ना मग काही सांगणार मला तू. फिरून झालं.
मित्रांनो बघू शकता इथं वरती थोडंसं बारीक तलाव आहे. ए भाई चुन्याचा वास आहे का रे? हा तेच म्हणलं वास येतो भाई चुन्यावर. परत एकदा सांगतो मित्रांनो, बघू शकता हे तलाव आहे बारीक छोटंसं इथं वरती प्रतापगड वरती. मित्रांनो बघू शकता वाऱ्याने आवाज येतो का नाही माहिती, पण इथं एक तलाव आहे म्हणजे बारीक तलाव आहे. एक मिनिट बघू शकता छोटंसं तलाव आहे. आम्ही बॅक साईडनं चालू, या साईडनं कोणच नाही आलेलं, आम्ही चाललेलो आहे फक्त. चलो वर जाऊयात. नको 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 सॉरी 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 भाऊ. आईच्या गावात चूक झाली हो आमची. चूक झाली आमची. अरे काय काय खायला याडा बिडा आहे काय? तो आलाच होता त्यासाठी. आईची खटखट. या बॅग आहे ना आपल्याकडे. मित्रांनो रोडच चेंज केला आम्ही डायरेक्टली. काय बोलतो? अरे तू माझ्या मागे काय लागलाय? पिवळं शर्ट आहे तुझं. भाऊ जा ना तिकडे. अरे माझ्या मागच लागलाय भाई. मित्रांनो काय माहिती नाही पण तो माझ्या मागं लागलाय. शनिवार धरून पण असं होतं माझ्यावर. काय करावं आता? बॅग आहे ना त्यामुळे तो मागं लागला. बॅग असली की नागा कसा मागं लागलाय बघितलं ना. बघू शकता मित्रांनो बॅग वगैरे काय देत ना आमची. दादागिरी आमच्यावरच करतोय आहे की नाही. दादागिरी कर रहा इधर. मला म्हणलं वाढवलंय त्याने. त्याला घ्यावं लागणार पट्टी. चिडू नका, हळू हळू हळूच घ्या. प्रेमाने दे हनुमान दादा. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. राम राम बोल ना. राम राम जय श्रीराम. राम 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 जय श्रीराम. माग लागलाय तो. आमच्या बॅग वगैरे काहीच देत नाही. नको हा डायरेक्टली. तो लय मागं लागून खतरनाक. मला तर मी तर पडेनच तोंडा बिंडव. त्याला खायला दिलं तो अख्खा डबा खाईन. डबा पण देणार नाही. डब्यासकट घेऊन जाईन तो. आता जा विसरून. पहिली पेट पूजा फिरतो तुझ्या. पिल्लू आले कुठे कुठे माग ना आले बाबा. तिकडे समोर आहे. बॅगच द्याय ना तो. बघितलं कसं माग लागलाय तो. तो माझ्या तर लईच माग लागलाय. काय चल चल थांब जरा. गेला घेऊन. आता तुमच्या मागे लागणार देव. भाई 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 बाबा बाबा बाबा. हे अरे गप इकडं. गावात माझा एकट्याच आणलाय मी. आईची कटकट. मी बुटबीट घेऊन आलो.
बघू शकता मित्रांनो, आपण वरती दर्शन वगैरे घेतलं कारण की थोडे माकडं वगैरे होते तर ते त्रास वगैरे देत होते, तर त्यामुळे मी पाया पडून डायरेक्ट खालावलं. नाही तर मला सिनेमॅटिक पण घ्यायचं होतं आणि थोडी दर्शन वगैरे घ्यायचं होतं आणि घोषणा पण द्यायची होती. पण इथं माकडं वगैरे असल्यामुळे मी काय केलं नाही. इथं माकडं वगैरे आहेत मोठे मोठे. एकदा घोषणा देऊ आहे. चला. छत्रपती शिवाजी महाराज के हर 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 हर. पण काय पण म्हणा, मी तरी आलो. यो इंडी यो 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 डायरेक्टली खाली पळून गेला बॅग घेऊन. खालनं वरनच माझ्या ऐकी खालनं माझ्या घेते, वरनं फक्त हसतोय आता का आईला आईची खटखट. बघ कशी मजा यायची याला. काय हे मित्रांनो, वरती आले की शॉप पण आहे इथं बारीक. मूर्ती वगैरे भेटते आपली महाराजांची, कडा वगैरे. अरे क्वालिटी. लय थकली, इसलिए जेवण करीन थोडं थोडं, बाकी काय नाही. आणि थोडासा चाय पिईन, अजून थोडं जाऊन अजून काही मग वडापाव खाईन. काकीकडे वडापाव नाही, नाही गारवेन पिपी. अरे थंडा होईंगा ना, मग कसं पिईंगा तू? तोंडानेच पेन. नहीं पियेंगाच नहीं, वो जीभ जलेगा ना उनका. अरे पिंग अरे ठंडा होएगा ना फिर. कुछ भी हो जाए, बकचोदी नहीं रुकनी चाहिए. जैसे आऊंगा रक्ताची रंगपंचमी खेळले, त्यांनी कधी स्वतःचं नाव सुद्धा त्या गड किल्ल्यांवर लिहिलेलं नाही. आणि आपण जातो आणि आपलं म्हणजे आपणच म्हणावं लागेल, असे काय वेगळे नाही. आपण जातो आणि आपले नाव गड किल्ल्यांवर. ही परिस्थिती कुठेतरी बदलली पाहिजे. काही मुळे रामायण घडले, काही मुळे रामायण घडले, द्रौपदीमुळे महाभारत घडले आणि माझ्या शिवरायांच्या श्रीनीतीमुळे शिवभारत घडले. छत्रपती शिवरायांनी आपल्या संपूर्ण हायतीत स्त्रियांना पूज्य मानले, वंदिले आणि त्यांचे संरक्षणही केले. शिवपूर्व काळात स्त्रियांची परिस्थिती खूप वाईट होती, तर इथं स्त्रिया आपल्या जास्त आहे, आज आपल्या मातात गेली जास्त आहे. त्याच्यामुळे ते उदाहरण घेतलं. महाराजांचं सरळ म्हणणं होतं, स्त्री कोणत्याही जाती धर्माची असते, मराठा, धनगर, चांभार, कुंभार, सुतार, जवार, सोनार, कसक, तांबळ, माळी, कोळी, साळी, भंडारी, तेली, न्हावी, गुरड, भिल्ल, रामोशी, मातंग, बौद्ध, कुणी कुठली असू, ती देवघरातील देवताच आहे. अहो, शिवपूर्व काळात परिस्थिती अशी होती की स्त्रियांचं रक्षण करणारे कोणी नाही. कारण जे राज्यकर्ते होते शिवपूर्व काळात राज्यकर्तेच. फ्रेम काय वाटते मित्रांनो, बघा काय फ्रेम आहे प्रॉपर. फ्रेम लय आवडली मला ती. ज्या दिवशी रोहित जाधवचं मोठं घर असेल त्या दिवशी तशीच फ्रेम माझ्या पण घरात असेल. ओके, मित्रांनो निघलो खाली. आपण गड ऑल एक्सप्लोर केला, बघितलं वगैरे. आता खाडी निघूयात आपण आणि कबरीला विजिट करूया. खाली जाऊन खाली कबरी त्याची.
तर कबरीवरती जरा 2-3 शिवे द्यावं लागते मित्रांनो, त्याशिवाय मन भरणार नाही माझं. मग इथनं निघूयात. इथं देवीचं पण मंदिर आहे. पहिली गोष्ट ते दाखवलं नाही मी, कारण का अलाउड नाही आहे. इथं मी तलवारीचा व्हिडिओ काढलाय ना, त्यासमोरच मूर्ती आहे जुनी देवीची आपल्या. ओके चल. मित्रांनो खाली पण आलेलो आहे. आता इथनं डायरेक्टली थेट जाऊयात. काय की कबर कोणच्या साईडला आहे? पार्किंगच्या खाली आहे. पार्किंगच्या खाली आहे, तिथं जायचंय. चला मित्रांनो कबरीला विजिट देऊयात. आणि जरा 2 शब्द तुम्ही पण बोला नंतर कमेंट मध्ये. बघू शकता काय झालं आमच्या बरोबर. इथं कबर आतमध्येच आहे आय थिंक, पण इथं बंद केलेलं आहे. इथं अलाउड नाहीये, तर आम्हाला आतमध्ये जाता येणार नाही. तर पचका झाला आमचा. नाही तर आम्ही तिथं जाऊन तुम्हाला माहितीच आहे काय केलं असतं. आम्ही ते बघायच्या लायकीचं नसतं ठेवलं. तुम्हाला व्हिडिओ मध्ये कळत असतं आम्ही काय काय एडी चाळी केली असते त्या कबरीविषयी जाऊन. मी यालाही तरी अजून मारला असतं. अफजल खान फालतू साला. अफजल खान. तर मित्रांनो आता व्हिडिओ ही वाली इथं एंड करतो, कारण खूप मोठी झालेली आहे. इथनं आपण डायरेक्टली आता महाबळेश्वर फिरणार आहे. कारण आलो इथं फिरणार, तुम्हाला त्याचा पार्ट पण दाखवतो. नेक्स्ट पार्ट बघाच तुम्ही. आता ही व्हिडिओ कंटिन्यू केलीच आहे तुम्ही, तर नेक्स्ट पार्ट पण बघा पूर्ण. तर आता आपण इथं एंड करूयात. छत्रपती शिवाजी महाराज के जय. छत्रपती संभाजी महाराज के जय.